लमाण समाजाच्या विविध मागण्यांसाठी व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते मंत्रालय मुंबईपर्यंत पायी पदयात्रा छावा लमाण क्रांतीवीर सेनेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। लमाण समाजातील पारंपरिक व्यवसाय हातफोड खडी व्यवसायाची नोंद व्हावी, लमाण समाजाला स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करावा, समाजातील लोकांना स्वयंरोजगार कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी छावा लमाण क्रांती सेनेच्या वतीने येवला ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा काढण्यात आली आहे। याविषयीची अधिक माहिती मायाराम नवले, प्रवीण निकम यांनी मी नाशिककरशी बोलताना दिली। आम्ही 20 जानेवारी 2024 पासून येवला ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढतोय। छावा लमाण क्रांतीवीर सेना लमाण समाजाच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा चालू करणार आहे। आमच्या मूळ मागणी आहे की लमाण समाजाचा हातफोड खडी व्यवसाय हा पारंपरिक आहे आणि त्याची शासनाने नोंद घ्यावी। त्याच्यानंतर इतर महामंडळांमधून आमच्या लोकांना काही रोजगार वगैरे किंवा निधी मिळत नाही, तर संत सेवालाल महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना लमाण समाजासाठी करावी। तसेच आपलं आज रोजी 20 जानेवारी मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणासाठी जो मोर्चा जातोय त्याच्यासाठी आम्ही छावा लमाण क्रांतीवीर सेनेमार्फत पाठिंबा देणार आहे आणि आझाद मैदानात पण पाठिंबा देणार आहे। पहिली मागणी जी आहे ते हातफोड खडीचा जो व्यवसाय आमचा बंद झाला आहे, ज्याच्यामुळे 50,000 लोक बेरोजगार झाले, अशा लोकांना शासनाने मदत करावी। दुसरी मागणी संत सेवालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं। आणि तिसरी जी मागणी आहे का जे 50,000 बेरोजगार लोक झाले आणि लमाण समाज ज्या मशिनरी आल्या हातखडी व्यवसायासाठी, त्याच्यामुळे देशोधडीला लमाण समाज लागलाय। तर या समाजासाठी अभ्यास आयोग नेमावा आणि या समाजाला काहीतरी शासनाने मदत करावी, यासाठी छावा लमाण क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज पदयात्रा काढण्यात येत आहे। ही गावगाड्यातला मराठा समाज आम्ही सर्व एक आहोत। आमचे सुखदुःख आम्ही एकमेकांशी वाटून घेतो। शासनाने सर्व गोष्टींची दखल घ्यावी। तसेच आपल्या ज्या लमाण समाजाच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना काही उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि मराठा समाज या सर्व गोष्टींना पाठिंबा देतो। आम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांच्या सोबत आहोत। शासनाने कागदोपत्री आमच्याशी खेळ करून आणि आमच्या भावना एकमेकांना वितुष्ट आणू नये, तसेच आमच्या सुखदुःखात शासनाने आमच्या सोबत उभे राहावे, ही विनंती मी मराठा समाजाच्या वतीने येवला तालुक्याच्या वतीने करतोय। संतोष बटाव, मी नाशिककर न्यूज, येवला।